नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अंतिम आठवडा प्रस्ताव आहे आणि त्याआधी जर पाहिलं तर राजकुमार बडोले यांनी थेट पत्र जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना दिलं की या विधान अधिवेशनामध्ये आदिवासी आणि दलितांच्या कुठल्याही प्रश्नावर चर्चा केली जात नाही अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राजकुमार बडोले जे आहेत। सर, तुम्ही सत्ताधारी पक्षातील आमदार असून तुम्ही पत्र जे आहे ते या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांना दिलं, काय नेमकी मागणी या ठिकाणी करताय? मी महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 267 अप्रमाणे जे पत्र दिलं आहे तर त्याच्यात माझा मूळ विषय एवढाच आहे की ह्या लक्षवेधी लागत असताना महाराष्ट्रातील जो बहुजन समाज आहे, ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीचा आहे, ज्याचा सामाजिक न्याय विभाग आहे, आदिवासी विकास विभाग आहे, बहुजन कल्याण विकास विभाग आहे, या सगळ्यांचे प्रश्न आणि दिव्यांगाचे प्रश्न, अशा बहुजनांचे प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीनं लक्षवेधी लागली पाहिजे। आम्ही पण त्या संदर्भात ज्या लक्षवेधी दिल्या आहेत त्या लागल्या नाही आहेत। तर म्हणून मी माननीय अध्यक्ष महोदयांना पत्र दिलं का या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून राजकीय आरक्षण दिलं। या ठिकाणी 29 अनुसूचित जातीचे, 25 अनुसूचित जमातीचे आमदार आहेत। बहुजन समाज कल्याण विभाग वेगळा आहे, आदिवासी विभाग वेगळा आहे, सामाजिक न्याय विभाग वेगळा आहे आणि लक्षवेधी अधिवेशन आहेत। कारण मागच्या अधिवेशनापासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा लक्षवेधी लावल्या जातात तर यांच्या पण लक्षवेधी सामाजिक न्याय विभागाच्या संदर्भातल्या, आदिवासी विभागाच्या किंवा बहुजन कल्याण विभागाच्या, दिव्यांग विभागाच्या लक्षवेधी लागल्या पाहिजे आणि त्या समाजाचे जे विषय आहेत ते मार्गी लागावे अशी माझी मागणी मूळतः होती आणि त्या दृष्टीने मी पत्र दिलेलं आहे। एक जर पाहिलं तर आदिवासी विकास मंत्र्यांच्या संदर्भात तुम्ही सभागृहामध्ये चर्चा या ठिकाणी झाली। सेंट्रल किचन असेल किंवा विद्यार्थ्यांच्या डीबीटीच्या संदर्भात आहे, तुम्ही त्या ठिकाणी आदिवासी विकास मंत्र्यांना शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी त्या ठिकाणी घेरलं नाही। मुळातच कसं आहे की या देशामध्ये अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जमातीचा जो समाज आहे हा नेहमी उपेक्षित राहिलेला आहे आणि जे आता सगळ्यांसाठी न्यायाची व्यवस्था भारतीय संविधानानं दिली आहे, त्याच्यामुळे या सगळ्या समाजाला न्याय मिळावं, संविधानाच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी येतात त्यांच्या प्रश्नांना वाचा मिळावी एवढ्याच्या मागचा उद्देश आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आम्ही पत्र दिलेलं आहे। निश्चितच सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग, बहुजन कल्याण विभाग हे चांगले काम करतात, परंतु अनेक प्रश्न असे त्यांचे आहेत अजूनही जे मार्गी लागले नाहीत ते मार्गी लागावं हा या मागचा उद्देश आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीनं बोललेलो आहोत। आदिवासी मंत्री पण फार चांगले कामं करतात, तो काही विषय नाही, पण अनेक विषय असे आहेत की जे मार्गी लागणं गरजेचं आहे। निश्चित अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी समाजाचे, विविध समाजाचे आहेत, आदिवासी समाजाचे असतील, दलित समाजाचे असतील, ते प्रश्न या सभागृहात मार्गी लागले पाहिजे यासाठी पत्र जे आहेत ते दिल्याचं राजकुमार बडोले यांनी सांगितलं। कॅमेरामन मनीष विचारेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।